सासूबाई हे घ्या चहा. ठेव तिथे. यंदाच्या पाडव्याला तुझ्या आईने माझ्यासाठी साधी साडी पाठवली. आमच्या मानाला शोभतं का हे? सासूबाई बाबांची तब्येत यावर्षी ठीक नव्हती, दवाखान्यात खूप खर्च झाला, तरीही आईने तुमच्यासाठी प्रेमाने. राहू दे. शेजारच्या शांताबाईच्या सुनेच्या माहेराहून 5 तोळ्याचा हार आलाय. लग्न करतानाच सांगितलं तू तुझ्या बापाने का आमची गरिबी म्हणून. मी तेव्हा समजून जायला पाहिजे नव्हतं काही स्थळ आमच्या लायकीचं नाहीये. अरे पोरा, माझ्यासाठी काय आणलं? तुझ्यासाठी नाही आई, हे माझ्या करोडपती साहेबाच्या मुलाच्या लग्नासाठी द्यायला आणलंय. 1 तोळ्याची अंगठी आणि ही साडी. वेडा झालास का? तो इतका मोठा श्रीमंत माणूस त्याच्या समोर ही साधी अंगठी आणि साडी घेऊन जाणार का? लोक हसतील आपल्यावर. तिथं तुझी आणि माझी लायकी काढतील. बरोबर बोललीस आई तू. जेव्हा आपण कोणाला काहीतरी देतो आणि श्रीमंत माणूस आपली लायकी काढतो तेव्हा आपला किती अपमान होतो ना. म्हणजे तू काय बोलतोय मला नाही समजलं. जो अपमान माझा साहेबाच्या घरी होईल तुला असं वाटतंय, तोच अपमान तू गायत्री सोबत रोज या घरात करतेस. तिच्या वडिलांचे ऑपरेशन झाले तरी तिच्या आईने प्रेमाने तुला साडी पाठवली आणि तू काय केलंस? 5 तोळ्याच्या हारासोबत तुलना करून तू तिच्या आईची लायकी काढलीस. आई, माणसाची श्रीमंती सोन्या नाण्यात नसते तर प्रेमात असते. नको ते अपेक्षा ठेवून तू या घरची लक्ष्मी का घालवायला निघालीस?